पुढची बातमी बघूया। शिवालयाच्या बाहेर सध्या बंदोबस्त वाढवण्यात आलाय। गाड्या या शिवालयाच्या समोरून जात आहेत आणि त्यामुळे खबरदारी घेतली जाते। वायबी चव्हाण सेंटर आणि शिवालय ही दोन्ही ठिकाणं अगदी एकमेकांपासून 500 मीटरच्या अंतरावरती आहेत आणि दोन्ही ठिकाणांना आज महत्त्व प्राप्त झालंय। शिवालयाच्या इथे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार त्यांची बैठक सुरू आहे। दुसरीकडे वायबी चव्हाण सेंटरला अगदी थोड्याच वेळात जे बंडखोर खासदार आहेत, एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे नेते आहेत ते सगळे पोहोचतील। त्यांचा पक्षप्रवेश होईल आणि पत्रकार परिषद होईल। एका पद्धतीने एक शक्ती प्रदर्शन करण्याचा देखील त्यांचा हा प्रयत्न असेल। त्यामुळे शिवालयाच्या बाहेरचा हा बंदोबस्त सध्या वाढवण्यात आलेला आहे। वेदांत नेब आपल्याला माहिती देत आहेत। वेदांत, शिवालयामध्ये पत्रकार परिषद सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आणि आपण इथे बघतोय की आतमध्ये मागील अर्ध्या तासापासून बैठक सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे फुटलेले 6 खासदार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर शिवालयाच्या बाहेर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। त्यासोबतच दंगल नियंत्रण पथक सुद्धा आहे, कारण ज्या गाड्या या सगळ्या खासदारांच्या जाणार आहेत त्या या समोरून जाणार आहेत, कारण इथूनच एक साधारणपणे 400-500 मीटर अंतरावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे। त्यामुळे जो मार्ग आहे तो या समोरूनच, म्हणजे अगदी नरिमन पॉईंटहून आतमध्ये आल्यानंतर मग पुढे मंत्राच्या समोरून या सगळ्या गाड्या जाणार आहेत आणि त्यामुळेच कुठलेही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच दंगल नियंत्रण पथक इथे तैनात करण्यात आलेलं आहे। त्याशिवाय मुंबई पोलीस इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि साधारणपणे अजून अर्धा तास ही बैठक चालेल आणि त्याच दरम्यान या 6 खासदारांचा पक्षप्रवेश यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे होणार आहे। थोड्याच वेळात हे सगळे खासदार नंदनवन या एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानाहून निघतील आणि मग पुढे यशवंतराव प्रतिष्ठान इथे जातील। काही शिंदे शिवसेनेचे नेते सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे कुठेही समोरासमोर कार्यकर्ते येऊ नयेत किंवा नेते येऊ नयेत या दृष्टिकोनातून खबर